कसं वाटतंय तुला? बरं आहेस ना? आई कसं बरं वाटेल बरं मला? सांग ना, कसं बरं वाटेल? कोण कुठून आलाय तो अंगद? काही आरोप करतोय सावीवर. वाटेल ते बरं होतोय. नाही, त्याला त्याची लायकी दाखवायलाच लागणार. जे काही सत्य आहे ना ते त्याच्याच तोंडून बोलून घ्यायला लागणार आपल्याला. बरोबर आहे, बरोबर बोलतोस तू. पण हे सगळं काम करायला वकील साहेब आहेत ना. हे त्यांचं काम आहे, त्यांना करू दे. आपलं काम नाहीये ते. आणि हे बघ धैर्य, मी तुला आता जे काही सांगते ना ते जरा शांत डोक्याने आहे. झालेल्या प्रकरणावरून तू तुझ्या दोन्ही भावांवर चिडलास, त्यांच्यावर संशय घेतलास. अशी शंका मनात आणू पण नकोस. मी सांगते ना तुला, त्या दोघांचा काही हात नाहीये रे यात. उलट त्या दोघांना तुझी काळजी वाटत होती रे, म्हणून आम्ही तिघे पोलीस स्टेशनला आलो होतो. दामिनी मॅडम, एक प्रश्न होता. तुम्ही एवढ्या लवकर पोलीस स्टेशनला कसे पोहोचलात? आणि तुम्हाला कसं कळलं की धैर्य पोलीस स्टेशन मध्ये आहेत ते? आई 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 बस 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 इकडे ये. बस बस शांत थांब. पाणी घे, पाणी घे, पाणी घे. हे घे. पाणी हळू हळू हळू. खोटे, हे समजा खोट आहे. आई, अहो तुमच्या म्हणण्यानं काय फरक पडणार आहे? आधी चोरीचा आरोप आणि आता काय? आता तर त्यांच्यावर केसच झाल्या. नाही म्हणजे काय कोर्टाच्या पायऱ्या आपल्याला चुकणारच नाहीयेत. अहो सगळं कोल्हापूर आता पायतान घेऊन आपल्या घराच्या दारावर येईल. सगळं कळतंय का? नायकांच्या नावावर थुकणार आहेत, सगळी थुकणार आहेत बघा. दीपे जरा शांत बस. म्हणजे कुठं तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही बाईनं. केतन, केतन, आपण जाऊया सावीकडे. हा चल चल, आपण जाऊया. तिला गरज असेल आपली. जावा जावा जावा, लवकर जावा. अजून लेकीला पाठीशी घाला. जा लवकर जावा, जावा की जावा. तिचं कुठं ऐकत बसलेस बाबा? चल चल आपण जाऊया. ऐक बघ, खूप वेळ झालाय, मी जाऊ. रीना परत तुम्ही इथं? मग सावीपाशी कोण आहे तिकडं? समजा काय केलं का त्या पोरानं? तो तर चांगला पोरगा होता ना, आणि भाऊंचा विद्यार्थी आहे असं म्हणला होता ना तो. मग माझ्या सावीवर असे खोटे नाटे आरोप कशा पाय करायला लागले तो? काकी तुम्ही शांत व्हा बरं आधी. तो अंगद लई नालायक निघालाय. तो जे काही काही बोललाय ना ते सगळं खोटं आहे. आपल्या सावीनं त्यातलं काही एक केलेलं नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आणि जे काही खरं आहे ना ते सगळं आपण जगासमोर आणायचंय. अगं पण असं कसं टेन्शन घेऊ नको म्हणतेस? अहो काकी, सावीला जामीन मिळालाय आणि धैर्यानंच मिळवून दिलाय तिला बेल. म्हणजे धैर्य आहेत ना तिच्या संग? हा हो हो, आहे तिच्या सोबत. तोच तिला घरी घेऊन गेलाय. बघितलं का? बघितलं
किती देवगुणाची माणसं आहेत ती मुजुमदार. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी वंसना घरात आरा दिलाय. दीपे जरा शांत बस. जिना पराग, मला सावीकडे घेऊन चला की. मला लई काळजी वाटायला लागली तिची. काकी मी तुम्हाला सांगितलं की नाही अजिबात काळजी करू नका म्हणून. अहो धैर्याने आपल्या सावीची सगळ्यांसमोर बाजू घेतली बघा. त्यामुळे ते व्यवस्थित काळजी घेतील आपल्या सावीची. झाली शांत. चल आता विश्रांती घे थोडा वेळ. इथं यातलं भाऊंना काय कळू नको देऊ बाबा. काळजी करू नको. चल रिने. दामिनी मॅडम, मानलं तुम्हासनी. काय डाव खेळाय तुम्ही. वा, खरं मला काहीच सांगितलं नाही यांनी. जरा दामिनी मॅडमशी बोललंच पाहिजे. इरा घरी आली होती. तिने मला सांगितलं की तू रागाच्या भरात कुठेतरी निघून गेलास म्हणून. आता रागाच्या भरात तू कुठे जाणार हे मला न कळायला मी काही मूर्ख नाहीये. आई आहे मी तुझी. रागाच्या भरात तुझ्या हातून काही चूक होऊ नये, या केसमध्ये अजून अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तिकडे आलो रे. हे बघ धैर्य, स्पष्ट सांगायचं तर आम्हाला ही मुलगी नाही आवडत. अजूनही माझ्या मनात तिच्याबद्दल राग आहेच. पण मी तुला एवढं नक्की सांगू शकते, ती कशीही असली ना तरी या प्रकरणात मी तिच्या पाठीशी उभी आहे. आणि त्याला कारण पण तसंच आहे. तिच्या नावापुढे तुझं नाव लागले रे. त्या नावाला जपायला का होईना पण मी तिच्या पाठीशी उभी राहणार. ते माझं कर्तव्य आहे. तुम्हा दोघांची भांडणं अख्ख्या जगाला माहीत झालेली आहेत.